माजी महापौर सोलापूरवरती बऱ्यापैकी रामचंद्र तडवळ अनेक कुटुंबाची दुरावस्था झाली त्याची काळजी घेणारे अनेक स्वयंसेवक होते. त्यांच्या घरचं अन्न शिस्त की नाही त्याची काळजी घेणे एवढंच नाही, जे जेलमध्ये ज्या कार्यकर्त्यांना ठेवलेलं होतं त्यांना घरचा डबा मिळण्यासाठी 4 कार्यकर्ते सुट्टी पाऊस पाणी न घेता सातत्यानं ते आम्हाला रेग्युलर डबा आणून द्यायचे सकाळ संध्याकाळ. विशेष शासनाने जे उपक्रम दिलेला आहे की चित्र प्रदर्शन आणि दुसरा एक उपक्रम त्याबरोबर दिले चित्रफीत आहे. आपण ती चित्रफीत अजून प्राप्त झालेली नाही आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपण विविध जे मनोरंजन ठिकाणं आहेत, थिएटर्स आहेत, या ठिकाणी आपण ती पब्लिश करणार आहोत. त्याचबरोबर हे चित्र प्रदर्शन 1 महिनाभर चालणार आहे. हे प्रशासकीय इमारत आहे त्यामुळे इथे लोकांची भरपूर ये जा असते. त्याच्यामध्ये आणीबाणीचा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचेल त्या दृष्टीने आम्ही हे ठिकाण निवडलेलं आहे. यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली त्यावेळेला आम्ही आणीबाणीचा निषेध करण्यासाठी रात्री 12 वाजता सोलापूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये हस्तपत्रक वाटणं, भिंती रंगवणं अशा पद्धतीचा उपक्रम करत होतो. हा उपक्रम 6 महिने चालू होता आणि डिसेंबर पासून आमचे सत्याग्रह सुरू झाले आणि त्या सत्याग्रहामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. हा दिवस काळा दिवस म्हणून आम्ही मानतो आणि हा दिवस सगळीकडे साजरा करून ज्या ज्या ठिकाणी अशा ठिकाणी ज्या स्थानामध्ये जे आमचे नेते होते, जे आमचे कार्यकर्ते होते त्यांचा सन्मान करावा. कारण त्यांनी या कायद्याविरुद्ध, या आणीबाणीच्या विरोधात जे बेकायदेशीर संविधानाचा खून ज्यांनी केलेला होता त्या संदर्भामध्ये ज्या निषेध व्यक्त केला होता आणि तो निषेध व्यक्त करताना त्यांना स्थानबद्धता घ्यावी लागली होती. त्याच्यासाठी अनेक लोकांनी आपली त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली.